रामकृष्ण 24 अवतारापैकी बाकी सर्व 22 अवतार अंशात्मक आहेत, पण राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत. आणि भारतीय संस्कृतीत पूर्ण गोष्टीला किंमत, अपूर्णला नाही. एका बाईनं जेव घातलं पुरणपोळ्या, पण म्हणली पाणी देत नाही. कसं जेवण पूर्ण होईल? जठरानलो तृप्त वसा भयानां भोक्तव्यास्तुदा अन्नपूर्णास्ततेवं जलाभयायन पूर्णतिमिद्या शांतिस्ततेवान् भोक्तव्याति जायं नैवं गिर्गावकरं लिखितं. कन्या मड्या घुगऱ्या काय असतील ते जीव घाला, पण पाण्याशिवाय जेवणाची पूर्णाहुती नाही, त्याच्याशिवाय पूर्ण नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्ण गोष्टीला किंमत आहे, अपूर्णला नाही. सत्पुरुषांनो, प्रापंचिक जीवनातला एक गोडसा संदेश दिला एका मोठ्या व्यक्तीनं. शपथ सांगतो बापू, शपथ माफ करा, कारण आमच्यासारख्यानं तरी शपथ काही बोललं नाही पाहिजे, पण तरी सगळ्यांचा आदेश घेऊन बोलतोय. सुख संसारी यावेलीला यावी सुंदर फुले आजला शुभ मंगल झाले. मंगलाष्टक नाही हे, मधलं चिटकीलं दुसऱ्यानं. या भारतात महाराष्ट्रात चिटका चिटकी चाले ना देव, काय कुठं चिटकी ते त्याचं काय मेळच नाही. पूर्ण गोष्टीशिवाय किंमत नाही. धेनु शिरबिना सांगतात, नदी नीर बिना तरुरे फल बिना घे बाल बिना धेनु शिर बिना. दुधाशिवाय गाईला किंमत नाही, पाण्याशिवाय नदीला किंमत नाही, फळाशिवाय झाडाला किंमत नाही, 5 एकरचा वाडा आहे, लेकरू खेळल्याशिवाय किंमत नाही, मूर्तीशिवाय मंदिराला किंमत नाही. अपूर्ण ठरते, अपूर्ण अपूर्ण. आपल्याकडे पूर्ण गोष्टीला किंमत. शेतकरी आहात तुम्ही, मी सुद्धा शेतकरी आहे. ज्या ज्वारीला कणीस येत नाही, पण ती ज्वारी उंच वाढते, मोठी ज्वारी उंच वाढते, पालेदार आहे, पण कणीस येत नाही. नाना काय म्हणतात तिला? बांड. वा. आणि चिमणीच्या डोसक्यासारखं जरी कणीस आलं तर बांड म्हणायची ताकद आहे का? मग बांडीचा कडवा बैलाला चांगला, तलवारीकर ते छावा संघटना, बैलाला चांगला, पण 2 बायाच्या बैलाला काहीच नाही त्याच्यातलं. मग 4 जरी दाणे त्या कणसाला आले नंदुवा, तर ते कणीस निसवलं समजायचं. ते पेंडीत घेतल्या जाते, ते खळ्यात घेतल्या जाते, ते खुरड्या जाते, ते खळ्यात टाकून त्याचं मदन तयार केलं जाते, ते उधात जातात आणि सुपातून कोणीतरी जात्याच्या मुखात जातात, आणि जात्याच्या मुखातले वारकऱ्याच्या तोंडात जातात. ही पूर्ण ताटाची किंमत आहे, पण अपूर्ण ज्वारीला बांड म्हणतात. बांड 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 म्हणतात. बांडीला किंमत नाही, पूर्णाला किंमत आहे. एक बाई पाण्याला गेली, खेड्यातली माऊली होती माझ्या, 2 जणी गेल्या पाण्याला. बोर चालू होता. एका बाईनं घागर भरली, दुसरीनं घागर लावली की अर्धीच भरली, लाईट गेली. तिचं काय भरोसा, येती जाती, मोकळी सवाशीने ती, तिला काय कोणाचं बंधन नाही, काय नाही, येईल जाईल. गेली लाईट, अर्धीच घागर भरली. सांगा सज्जनांनो, ज्या बाईची घागर पूर्ण भरली तिनं डोक्यावर घेतली, ज्या बाईची अर्धी घागर भरली साहेब तिनेही डोक्यावर घेतली. तुम्हाला म्हणतोय, तिनेही डोक्यावर घेतली, अर्धी डोक्यावर घेतली, भरलेली डोक्यावर घेतली. घरी येताना त्रास कोण तिला? होय, फुलाबाई, चतुराबाई, द्वारकाबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, चतुराबाई, कोणतील त्रास? अर्ध्या घागरीला. वजन भरलेलीचं जास्त होतं का अर्धीचं? भरलेलीचं. त्रास कोणती करती? मग
मग अपूर्ण घागर चालताना त्रास करते, भरलेली घागर त्रास देत नाही. मग व्यवहारात जर पूर्ण गोष्टीला किंमत असेल तर माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायात पूर्ण गोष्टीला किंमत आहे. राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. याच्याकरता राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. सांगतय कोण? नाना. कोण सांगतय? वाल्मिक बॉस नाव आहे. पण तुम्हाला नाना म्हणते, अण्णा 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 म्हणते. अण्णा. गिरगावच्या बाळूनं सांगितलं तर 4 माणसं पण ऐकायची नाही. आपली लायकी काय बापू? आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं 2 टायमाच्या यांच्या घरात भाकरी खाणारी माणसं आहेत. आपली पात्रता काय? आपला दर्जा काय? काय अधिकार आहे? आपला अस्तित्व काय? काय लायकी आपली? कोण ओळखणार आहे आपल्याला? पण राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी सांगणारी व्यक्ती नुसती ज्ञानी नाही तर ज्ञानाचे समुद्र. ज्ञानोबाराय कशाचे सागर महाराज? ज्ञानाचे सागर. पुरंदास स्वामीजी समुद्राच्या नंतर कोणती नदी आहे का? बाळासाहेब आहे का नदी? नाही. या सगळ्या नद्या शांत होत्यात त्याच्यात मिसळल्या. आपल्या सगळ्या नद्या कमी अधिक पाऊस झाला तो कोरड्या पण होत्यात. रस्त्यात भेटले होते, सत्कार केला तर काय नाव त्यांचं? जित्तूजी जगताळे. समुद्र कधी कोरडा झालेला पाहिला का साहेब? नाही. 2 महिने जरी पाऊस असला तरी इंचभर वाढत नाही आणि 15 वर्ष पाऊस नसला तरी इंचभर खाली जात नाही. त्याचं नाव समुद्र आहे. आणि त्या सागराची उपमा माऊली महावैष्णवांच्या ज्ञानाला आहे. ज्ञानाचे सागर. साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. काय काय माझ्या ज्ञानोबारायांचा अधिकार? ज्ञानियांचे राजे. राजाच्या नंतर पदवी आहे का? नाही. माऊली महावैष्णव ज्ञानेंचे राजे आहेत. आणि त्या राजा ज्ञानोबारायांचं वाक्य राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी. श्रुतीचा सिद्धांत आहे. श्रुती नावाची पहिली पत्रकार मी त्या दिवशी पण बोलून गेलो. ते मगर साहेब नाही आले का आज तुमच्या इथले? नाही. या विश्वातली सर्वात पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची व्यक्ती होती. चारवाक असतील, श्रुती असेल, यांचा प्रश्न मंजूषा आहे की ठीक आहे बाबा, पण राम आणि कृष्ण हे 2च नावं का साजरे? असं काय या नावामध्ये की जेणेकरून ज्ञानोबारायांनी स्वतः वाणी खर्च करावी? रामकृष्ण नामे ही 2ही साजरी. असं काय असेल त्या नावात? 6व्या क्रमांकाचा संन्यासी तुमच्या क्षेत्रातले देवर्षी नारद. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यास पवित्रयो रक्तांबरो स्थित काया भीष्मतुल्यां समश्विता. वासनेला विस्तू लावून भगव कपडे घातलेली ही लोक असतात. वासनेला जाळून टाकलं. महाराज सर्वांना या भागातले परिचित सर्वानंद बाबा उदासीन आखाड्याचे फार मोठी मोठी अधिष्ठान मठ आहेत. असे आदरणीय पुरंदास महाराज माझ्यावर आतुर प्रेम. नुसतं कळालं मग अशी फोन आलता. आम्ही निघताना येतोच म्हणले. गावही कसं सापडलं देव जाणे. आले सुद्धा. देवर्षी नारद भजन परंपरेतलं एक तात्विक रत्न. मी त्या दिवशी बोलून गेलतो तलवड्याला. वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष शंकर आहेत, भगवान शिवजी आहेत. आणि भजन परंपरेचे सुद्धा अध्यक्ष शंकरच आहेत. शंकराच्या अगोदर भजनच नव्हतं. एक जण म्हणला आमच्या 5 पिढ्या भजन करतो, मग आमच्या अंगावर काही घालतो काय? तू करायला काय नवलाची गोष्ट आहे का?
अरे पंढरीतल्या मालकाचे उपकार समज, तुला माणूस केलंय भजन करण्याकरता. तुला जर कोंबड केलं असतं ना भाडव्या, तर एकादशीला कापलं असतं सतारबाईनं. विठाला विठाला. बाळासाहेब, महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला वारकरी केलंय म्हणून आपण भजन करतो. आपल्याला जर तमासगिरी केलं असतं ना, तर कडी वाजवा लागली असती. माया झोंबडीचा बांबू लई किडका, मग झोपडी मोडल बर का. हा नंदू, लय वळवळ. वारकरी केलं याच्याकरता आपण वारी करतो. मोठेपण आहे देवाचं. त्यानं उदात्त अंतकरणाने आपल्याला ते फोल्डर दिलंय, मेमरी कार्ड दिलंय, म्हणून आपण भजन करतो. म्हणायचंच नाही मी भजन करतो. एक जण तर म्हणला आपल्याशिवाय भजनच होत नाही, तू उद्या मर ना. गाव पाकिस्तानी होणार आहे का तू मेल्या? आणि याच्या आधीचे महाराज मेले नाही का? काय ओस पडला काय संप्रदाय? कसं? अरे हा संप्रदाय पृथ्वीला, समुद्राला, आकाशाला लाजविल इतका मोठा आहे. मुठभर चिखल टाकल्याने संप्रदाय होत नाही. तू तुझ्या पप्याच्या माईचं बघ, पंढरपुरातल्या मालकाचं बघायची तुझी काय लायकी. विठाला भजन परंपरेतले तुंबराधिक देवर्षी नारद भगवान शिवजीचे आवडीचे वारकरी होते. या गादीला नारदाची गादी म्हणतात. देवर्षी नारद. आणि नारदांना एक शाप प्रदान झाला, तुम्ही एका जागेवर कुठंच थांबायचे नाही. येन देवर्षि उभयो जता स्थानं स्थिरत्वं नैवानां भोक्तव्यो चिंतनास्ततस्थानं यच्चलितो पदाति जायतं. पुराण सांगते, तुम्ही जेवेपर्यंत एका जागेवर थांबता, भजन करा, चलत राहा. तुम्हाला एका जागेवर मुक्काम कुठंच नाही. नारदाला मधु नावाच्या आरण्याच्या व्यतिरिक्त कुठंच थांबता येत नव्हतं जगात. ना रसातळा, आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ, शिवलदीप, कौसदीप, शाल्वदीप हे दीप आहेत ना 7. आपण ज्या दीपात राहतो त्याला जम्बूदीप म्हणतात. आणि या जम्बूदीपाचा पाटील पंढरपुरात आहे. एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया खाया, काही भोजन मागा. विठू पाटील त्याचे नाव. आपण जम्बूदीपात राहतो आणि या जम्बूदीपाला नामने जम्बूदीपायो खलो शास्त्रातीत मर्यादा लोकं भयो यज्ञायं मृत्युलोकास्ततेवच. म्हणून या दीपाला मृत्युलोक म्हणतात. आणि या लोकादीपामध्ये फक्त मधु नावाच्या अरण्यात नारद थांबत होते, पुन्हा कुठंच नाही. किती गोड माणूस हो नारद. पुरंदासजी महाराज, सर्वानंदजी गिरी महाराज, नारदाला खिसा होता का? नाही. बाबा शर्टच नव्हतं. इतका फक्कड संन्यासी, शर्टच नाही. रात देवाचं चिंतन केलं, रात्रंदिवस शिंक जांभाई खोकला, ती तुका वेळ वाया गेला. इतकं चिंतन देवाचं, पण थांबता येत नाही हो एका जागेवर. शंका. यक्षति लोकम किन्नर भय चारण विद्या गिरिजापत भय जायन्ते गिरिजापत यति जायन्ते रमापति भव सकल स्थिता रमापति भय सकल स्थिता चंद्रपरा भय नाम्न सुते चंद्रपरा भय नाम्न सुते चंद्रपरा भय नाम्न. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस, ब्रह्मदेव, शिवजी, रमापती, नारायण, पंढरीतले मालक, सगळ्यांची मीटिंग. अधिवेशन भरलं रणुदादा, अधिवेशन भरलं. त्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न, अविरत मी भजन करतोय आणि मला कुठंच मुक्काम करता येत नाही, याच्यातून मुक्त करा.
नारदांच्या जीवनात एक चूक घडली होती. मला त्यावेळेस लक्षात आलं, एवढ्या मोठ्या भजन करणाऱ्यानं चूक केल्यावर जर शाप संपत नसल तर तुमच्या मायासारख्या दुर्नयनं जरा नीट मेलं पाहिजे. हा, आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायमुळे भाकरी खाऊ घालते ते. ज्ञानोबराय तुकोबराय जर आपल्यातले काढे न तर आपल्याला मका कापायला पण बोलवायचे नाही. ज्ञानोबराय तुकोबरायमुळे किंमत आहे. चला, भगवान विष्णू परमात्म्यानं सांगितलं आपल्याच्यानं तुमचा आजार नीट होत नाही. शिवजीनं सांगितलं आपल्याच्यानंही तुमचा आजार नीट होत नाही. आणि ब्रह्मदेव तर म्हणले मी पंढरपुरातल्या मालकाचा मुलगा आहे, जिथं बापच तुम्हाला नीट करीन तर पोरग काय यांना देईल. ब्रह्मदेवाचा जन्म कुठं? तयाची नाभी कमळे. भगवान नारायणाच्या विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळात ब्रह्मदेवाचा जन्म आहे. आपल्याच्यान काय होत नाही. शास्त्र पुराण वेद तर आम्ही ते म्हणले जिथं पंढरपुरातला मालक काय करीत नाही तिथं आमचं काय चालतंय, आम्ही त्याचीच आरती करतो. वेद पुराण मिद्य कलानां शास्त्रो भययति मंडित जायम सूत्र भयो यति उपन्यासा निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल. आम्ही सगळेजण त्याची आरती करतो आणि तो जर तुमचा शाप दूर करत नाही तर आमचं काय चालतंय तिथं. मोठे मोठे गेले वाहतन झिंजून घुसले गावात, काय चालतंय आमचं. नारदानं सांगितलं आमचंच काय पाप उदयाला आलं, भाकरीशिवाय कोणाचं काही खाल्लं नाही, एका नव्या चिवलीला खटक्याला हात लावला नाही कोणाच्या, आणि आमचा शाप संपत नाही. पण नारदाला एक साधू भेटला पुरंदास स्वामी, आणि त्या साधूनं सांगितलं महाराज तुम्हाला जर शापातून मुक्त व्हायचं असेल तर बद्रिका आश्रमला जा. ते म्हणले बद्रिका आश्रमला जाऊन वर्ष वर्ष भजन केले पण तिथेही झोपता येत नाही, मुक्कामच करता येत नाही. ते म्हणले पण आता मी सांगतो ना, बद्रिका आश्रमला जा आणि रामकृष्ण नामाचं भजन करा. नारद भजन करत होते, श्रीमन नारायण नारायण. श्री नारद श्रीमन नारायण 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 भजन करत होते, वाईट नाही. जेतस्तानायां प्राप्तां पोषितं वस्तुलाभेषु. ज्या त्या स्थानात ज्या त्या वस्तूचं वैभव असतंय. खाली तेलंगणात गेले की लोक जास्त भात खाते, इकडचे म्हणले कस काय खात असते बाबा. म्हणलो तू खाय ना. त्यानं खाल सुरुवात केली की 2-3 महिन्यात उठताच आहे ना, गुडघेच वाकणत. अरे त्या भागात उष्ण भाग जास्त आहे म्हणून त्यांना तांदूळ पचते. आपण मध्यम स्थितीतले आहेत, देशपट्टीतले आहेत. तू येड्यावान करू नको, तू दुर्नाईत का खात जाय. त्या प्रांतामध्ये भाताला किंमत, आपल्याकडे नाही. तसं ज्या त्या युगात ज्या त्या नामाला किंमत. द्वापार युगामध्ये राधाकृष्ण नावाला किंमत. राधाकृष्ण नावाला त्याच नाव आहे बरं, त्याच आहे. फक्त ते नाव बदलून निवडून आलं. नाव त्याचेच सरपंच, फक्त ते नाव बदलून निवडून आलं. हो, राधाकृष्ण महाराज ह्या नावाला इतका गोडवा इतका गोडवा इतका गोडवा इतका गोडवा. पण राधा नाव लावलं की पैशाच्या मालकीनीला राग आला. बाई वैकुंठातून रुसून खाली आली. हो बापा, का राग येईल काय सांगताच येत नाही. आणि राग येणं साहजिकच होतं. राधेला मांडीवर घेतलं होतं, मांडीवर घेतलं होतं. स्त्री धर्म स्वभाव आहे त्यांचा, राग येणं साहजिक आहे. आमच्या इथलं एक म्हातारं 85 वर्ष त्यानं आरसा पाहिलाच नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय मुच्यते दामोदराय सकलः स्थितो गिरिजापते ब्रह्म सावित्री स्तुति वचाः पूर्ण वैष्णवाश जायते यतिर्योगिर्जपिर्तपिर संन्यासीस्ततः चंदनं च महत्पुण्यं पवित्र पापनाशनः अक्षदं च महत्पुण्यं पवित्र पापनाशनः. बोट टेकलं की वरीच
आमच्या इथल्या मंजुळाबाईनं कुंकू लावताना कवाचा आरसा पाहिला नाही. यावत पातिव्रता धर्मा स्थित जय हो ललाटम प्रपटले कुंकुम मार्जिता सकळम भवता. चंद्र तरी वाकडा होईल इतकं तिचं कुंकू बोलवतो. देवाने दिलेली ती एक ताकद आहे, ती एक श्रद्धा आहे, ती एक शक्ती आहे. पण 85 वर्ष वय लागल्यावर हात चळचळ कापू लागला. मग गंदी इकडं जायचा तिकडं जायचा म्हणून मंठ्याच्या बाजारात गेले, आरसा आणला. तशा सस्ताईला ₹1.25. ₹1.25 आरसा. त्याला खपट गिपट सगळी पॅकिंग गिकिंग सगळी. पण मथार कोणालाच भेलं नाही. मथारी जरा उचकानाची होती आणि मथाऱ्याला वाटलं आपल्याला मथारी काय म्हणती काय माहित म्हणून संकट ठोला. आणि एरवी सोयाबीन इक कापूस शिकता. सोयाबीन नव्हतं आमच्याकडे. उडीद इक मूग इक काही कापसाचे पैसे कशाचे मिरच्याचे पैसे मथारी जवळ द्यायचे. कुलूप लावायचं किली मथारीकडे द्यायची. पण मथारीकून किली घेतली ना आरसा संकट ठोला आणि किली जानव्याला बांधली. तर संध्याकाळीच मथारीचं पोट दुखलं. मथारी पोराला म्हणली बाब्या बाई 85 वर्ष झाले बाई मथाऱ्याला. आणि ही का पोरगी आहे का? आता नवऱ्याला मथार म्हणायली म्हणजे ही का हिरोनी गिरोनी थोडीच आहे. बाया सहजच म्हणत्या रामा मथार मंदिराकडे गेलं स्वयंपाक झाला निहरी करायला ही. म्हणलो हो ताई. ती म्हणे बाई आजी म्हणत होता आणि ताई कस काय? म्हणलं मग तुम्ही नवऱ्याला मथार म्हणायला म्हणलं तुम्ही नाहीत का मथारी? हो माय. चांगलं इंजेक्शन दिलं की नीट होते बरं का. हा पुन्हा मथारी म्हणलीच नाही. मला एकदा मलेरिया झाला. डॉक्टरनं रक्त काढत म्हणले महाराज तुम्हाला मलेरिया इंजेक्शन 6 द्यावं लागतील रोजचे 2. म्हणलं दे आणि एखाद दिवशी नाही मरत असतंय. मग त्यांनी मला 2 इंजेक्शन दिले. इकून एक आणि इकून एक दिलं. पण इंजेक्शन दुखलंच नाही. म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलंच नाही. मराठवाड्यात आपल्यासारखा कोमल हाताचा डॉक्टरच नाही. तर मी म्हणलं मच्छर डासले इतकं तर दुखा. पण दवाखान्याच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन काऊन दुखलं नाही. कष्ट्यातच हाणलं. आता कष्ट्यात इंजेक्शन हाणल्यावर कसं दुखन? असं हाणल्यावर गुण येत असतो का? एका चपक्यात मथारी निघत झाली पुन्हा मथार म्हणलीच नाही. पराल म्हणली बाब्या बाई पाय ना बापा 85 वर्ष झाले कवा मथाऱ्यानं किल्ली जवळ घेतली नाही. आणि काय मथारपणी अशी बुद्धी सुचली बाप्पा आम्ही का काय करायले का काय? तंबाखू खाल्ली नाही नस वळली नाही काही नाही. अरे 3 लिटर दूध निघत होतं तर 4.5 लिटर पाणी टाकून इकित होते. हो आणि साय आली दुपारून गिऱ्हाईक आलं तर फो फो करून अर्धा थोका जात होता म्हणे. हो इतकं म्या दूध इकू इकू साशील बाप्पा. आणि आता मथारपणी 86 वर्ष लागलेत मथाऱ्याला किल्ली जानव्याला बांधली. पोरग म्हणलं माय काय बाबान ठुले आपण संध्याकाळी पाहू ते हरिपाटाला गेल्यावर. म्हातारा हरिपाटाला गेल्यावर आता किली कुठं उघडती. खोरं होतं कोपऱ्यात. खोऱ्याच्या दांड्यानंच कुलूप तोडलं. आणि नशीब यायचं खोटं. कुलूप तुटणं लाईन जाणं संगत झाली. मग म्हातारीने चिमणी लावली. आणि चिमणी लावल्याच्या नंतर संकट काही नव्हतं हो. ते आरसा होता. पण म्हातारीनं त्याच्यावरचं कवर ते खपट पॅकिंग काढीन ते पुष्का आणि चिमणीपाशी धरलं तर म्हातारीचा चेहरा बाब्या बाई आता कळालं बाई ह्या वयात वपत का बाई आणायला. आणि आणली तर आणली संकट ठोली बाई. सडा टाकू टाकून काम करू करू माझ्या जीवाचा पोत्रा झाला बाब्या. आणि ही काल परवाची झिपरी आणली आणि संकट ठोली बाई. बाई खरी होती का? मग चित्रातली बाई पाहिल्यावर जर यायला इतका राग येतो तर खरी राधा मांडीवर घेतल्यावर मालकाला किती राग आला असेल याचा विचार करा तुम्ही. उठाला 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 आईसाहेब खाली आल्या. देवानं लहानपणा घेतला आणि दिंडीरवनात पंढरपूरला आले. जिला जुनी रुक्मिण म्हणतात का ते दिंडीरवन आहे चंद्रभागेच्या तीरावर ते दिंडीरवन. चाल ग मी आलोय. आईसाहेब म्हणले देवा तुम्ही आलात पण काय उपयोग हे येऊन? तुम्ही जरी खाली आलात माझ्याकडं तर राधाकृष्णच भजन आहे. नाही आता राधाकृष्ण होणार नाही विठोबा मग म्हणायचं. मग
आता कोणतं भजन आहे? तव्हा आईसाहेब दिंडीरवन सोडून इकडच्या मंदिरात येऊन बसल्या. स्थाना वस्तू लाभेशी पचंती भयस्थिता. ज्या त्या ठिकाणाला ज्या त्या वस्तू पचत असतात. ज्या त्या काळात ज्या त्या नामाला किंमत असती. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये रामकृष्ण नामाला किंमत आहे. त्या साधूनं देवर्षी नारदाला सांगितलं. का नाव श्रेष्ठ आहे? त्या साधूनं देवर्षी नारदाला सांगितलं, देवर्षी तुम्ही बद्रिक आश्रमामध्ये जा आणि रामकृष्ण नामाचा जप करा. जय जय राम. पहिले 8 प्रहर संपले म्हणजे 1 दिवस. दुसऱ्या दिवसाचे 8 प्रहर संपले म्हणजे 2 दिवस. 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस असतो. 8 प्रहराचा 1 दिवस. तिसरे 8 प्रहर संपले म्हणजे 3 दिवस नारदानी रामकृष्ण नामाचा जप केला. आणि नारदांनी बद्रिकाश्रमात आपली दर्भाची चटई टाकली आणि नारदाने विचार केला, आजचा आराम करायचा होतो का? तर नारदानं अंग टाकल्याबरोबर डोळा लागला. श्रुती विचारते, नारदा, जिथं पंढरीतले मालक, काशीतले मालक, ब्रह्मदेव, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, भगवान गणेश, जगदंबा हे तुमचा कोणीच शाप टाळू शकत नव्हते. आणि आज तुमचा शाप संपला आणि तुम्हाला झोप लागते. औषध कोणतं घेतलं? गदगदून अंतकरण आलं, डोळे भरून आले आणि श्रुतीला सांगितलं, श्रुती माते, औषध घेतलं फक्त रामकृष्ण नामाचं. मग रामकृष्ण नामाच्या ताकदीनं या पवित्र देशातल्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाचा शाप संपतोय. ही रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामातली ताकद. समुद्राच्या तीरावर वानर बसलेत. सगळी काही बसलेली आहेत. पहिलं तीराला जायचंय. नळाचा पुरावा सांगितला होता मी त्या दिवशी तुम्हाला. तो का म्हणे, नळा सागरी तारी येल्या शिळा. बरोबर आहे का? सांगितलं होता. मेमरी कार्ड फास्ट आहे म्हणून तर साध्या मेमरीचा मोबाईल वापरतो. 5000 GB कार्ड आहे त्याच्यामुळे आपलं हे साधं वापर. ते का घ्याल, माझ्याकडे पैसे नाहीत का? पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू? आता लोक लुगडं घातलं कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं? आपलं लुगड्यावरच मरायचं. कुत्रे भुकतील ना. देवान किती श्रीमंत केलं तर धोत्राव विण नाही केली पाहिजे. धोत्राव कशी विण जमत नाही का? लोक हसतील ना आपल्याला. नळाच्या हातात पाषाण तरंगायची ताकद. पण पाषाण समुद्रात टाकला की वाहून जाऊ लागला. आपल्याला लंका इकडं जायची, दगड खाली गेलाय अण्णा. मग दगडावर बसून खाली कुठं जायचं? तुर्कस्तान, अरबस्तान, लंका तर इकडे. मारुतीरायनं सांगितलं, शंका कुशंका करू नका, माझ्या नळाच्या हातानं दगड तरंगते. हा नळाचा पुरुषार्थ आहे. पुढचं काम आपण करू. आणि मग दगड थांबवायचं काम. राम नामाची रफार. एका दगडावर रा, दुसऱ्यावर म. लाईन लावून दिली. सिमेंट नाही, खडी नाही, वाळू नाही. आता दगडाची वाळू आली ती नाही. गट्टू चिटकायला ते काहीतरी केमिकली आले ते नाही. शिस नाही, गज नाही, बजेट नाही, 25-15चं पण नाही. बरोबर आहे का आकडा? 25-15 ते पण नाही. महाराष्ट्र शासनाचं नाही, केंद्र शासनाचं नाही, काही नाही. आणि 1200 किलोमीटर सेतू बांधला. किती लोक गेले त्याच्याहून? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. वजन एकाच सांगू का बाबा?
एकाचं वजन फक्त एकट्याच सांगतो, सगळ्याचं नाही. पण सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन बी येईल ना, सगळ्याचं नाही. त्याच्यातल्या एका माणसाच्या स्वागताकरता लंकेत जाताना एक पर्वत आडवा आलता. त्याचं नाव आहे मैनाक नावाचा पर्वत. तर तो पर्वत उचलून जर जमिनीहून ठेवला, कोणता तालुका आहे तुमचा? वैजापूर. असे 9 वैजापूर तालुके लागते ते पर्वत टाकायला, म्हणजे गिरगाव पुस्तूर लोन गेलं ते, तरी ती जागा पुरणार नाही. आणि असा पर्वत विश्रांती घे म्हणण्यासाठी एका संन्याशाकडे आला, समुद्रातून वरी तोंड काढलं आणि घाम आलाय मारुतीराय, लंकेत जात असताना थकताल, मायावर विश्रांती घ्या, मी तुमच्या स्वागता करता. मारुतीरायला वाटलं याला म्हणावं तुला माझं वजन सहन होत नाही तर याला राग येईल, म्हणून मारुतीरायनं एका पायाचा अंगठा जरा असा चिटकिला. तर आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळातले लोक ठाण ठाण बोंबलू लागले. ते पर्वत तिथं गेला, नुसता अंगठा लागला. तर ते मारुतीराय सगळं वजन टाकून त्या पुलावून चालले, पण डोक्याच्या केसा इतका पण पूल खाली गेला नाही. किती मजबूती असेल त्याची. आपला 5व्या महिन्यात मंत्र्याच्या हातानं पुलाचं उद्घाटन होतं. आणि या वर्षी रोहिणी नक्षत्राच्या आधीच अवकाळी पाऊस पडला, प्रचंड पाऊस आला आणि पहिल्याच पुलाचा 1.5 गाळा वाहून गेला. एसटी कंट्रोलरनी बोर्ड लावला आणि माईकवर सांगितलं, कृपया यात्रीगण ध्यान दे. नाही, ते मराठीत बोलतं ना, हे विमानतळावरून रेल्वे स्टेशनवर असते, इंग्रजी बोलणाऱ्या बाया, हिंदीत बोलणाऱ्या बाया, कृपया अमक्या अमक्या रस्त्यानं जाणाऱ्या प्रवाशांनी दक्षता घ्या, तिकडं जाणाऱ्या एसटीच्या 5 फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत, कृपया हेलिकॉप्टरचा वापर करा. सगळी ताकद लावलेला पूल, सगळी शक्ती वापरलेला पूल पहिल्याच पुरात. किती दाखवायचे वाहून गेलेले, मी पाहिले नाही, मी पेपर पाहिले. आणि बैठकीचं तुमचं ऐकलं, तुम्ही का साध्या गोमाशा आहेत का? वा वा वा, आग्या मोहळाच्या माशा आता धुपन आणल्यावर कांदा काढू देत्यात, आणि धुपन नसलं की आपल्याला दासात्यात. का साध्या माशा आहेत का? मग आम्हाला बैठकीत ऐकायला भेटलं ना, कुठलं वाहवलं, कुठलं दबलं, कुठलं उडालं. त्रेता युगाला किती वर्ष झाले सांगता येईल का एखाद्याने? किती रामायण ऐकले तिथे, किती भागवत ऐकले. सत्यक्रत त्रेत द्वापारी, कलीची वर्णी लागली थोरी, तरी त्यागा पाषाणाचे उजगरी कोण लावी. अजून अस्तित्व आहे रामनामाच्या. समुद्री तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. काय ताकद महाराज, किती मोठी शक्ती, किती मोठी शक्ती. ही सर्व वानर ऋष गोलंगुळ एका ठिकाणी आले आणि एका श्रीमंत माणसाची बायको हुशार होती. लय लोकायला हुशार बायका भेटल्या नालायकायला, म्हणून त्याचे संसार चांगले येतात. ज्याच्या जीवनात बायको सात्विक त्याच्या संसारात स्वर्ग आहे, आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा बंगल्यात मसन वाटाय. शिट्टी नको. देऊतले मालक रंजरसा आवाज, देऊतले मालक सांगते, कर्कशे संगती दुःख उदंड पजते. ज्याच्या जीवनात कर्कश बायको भेटली त्याच्याकडे कोटीनं रुपये असू द्या, खालूनच जळतो. घडोने दी तीर्थ, पुढच्या वर्गातले करुणे दी तीर्थ यात्रा, आणि केला कुत्रा सोका. चांगल्या पत्त्याला कडीन, कडीला साखळी, आणि साखळीची मुदन हिच्या हातात, जिथं बशीला तिथंच बसतो. पण बायको कर्कश असल्यावर हे का गाफील लोकांची पुरावीत का? माझ्या मालकाची पुरावीत, मालकाची. सात्विक बायको भेटली. मालक तितका सात्विक नव्हता पण पैशावाला होता. त्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार. कोणाची माय येली त्याच्या विरोधात, खासदारकीचा फॉर्म भरायची आणि ते निवडून येत असतो त्याच्या विरोधात.
7 कोटी चौकोटी सोन्याच्या, इतका श्रीमंत मालक. आणि मतदान भीक मागायची गरजच नव्हती. बायका 80,000, 1.25 लाख पोरं, 1.25 लाख नातू, सासरे 80,000. सासा सांगा बरं किती होत्यात. मग जावायना 80,000 केल्या म्हणल्यावर सासरे रगीलच असतील ना. 100, 50, 150 तर करीत असतील ना. आणि तुमच्या आमच्याकडे मतदानाला याची गरज होती का? त्याचं नाव आहे रावण. पण थोडासा आकलीचा कांदा हुकलेला होता. पण त्या मालकाला बायको शिकवित होती. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. त्याच्यात मुख्य कोण होते? मुख्य धनुर्धर वीर वानर. उतरोनी आले पहिलं सागर. काय ताकद महाराज, काय म्हणायचं तुला? सीता देऊन टाका. ऐकायच्या मानसिकतेतलं नव्हतं. नाही देत म्हणे. आणि तुला वाटतं का त्यानं समुद्र बांधला? मला बांधता येत नाही का? तिनं सांगितलं, मालक तुम्हाला किती बांधता येत असतील ते मला काही तुमचा पुरुषार्थ इतकापर्यंत माहीत नाही. पण वानरांनी 1200 किलोमीटरचा समुद्र दगड पाण्यात टाकून बांधलाय. हे राम नामाचा पुरुषार्थ आहे. म्हणून सीता देऊन टाका. नाही देत. राम नामाच्या ताकदीनं समुद्रात दगड तरंगतेत असं तुला वाटत असेल तर तुला माया नावाचा पुरुषार्थ उद्या दाखवतो. रावण समुद्रात गेला आणि 14 योजनाचा सेतू बांधला. 14 योजनाचा सेतू. बायकोला रथात बशिलं, पत्नीला मंदोदरी होती. प्रिय चाल. खाड 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 रावणाचा रथ त्या सेतून पळत होता. रावण काय कमी शक्तिशाली होता का? त्यानं कैलास हालिलता. कैलास. आणि तो शक्तिशाली रावणाचा रथ पळत होता. महाराज मंदोदरीला आश्चर्य वाटलं, कौतुक नाही वाटलं. कौतुक का नाही वाटलं? कारण तिला माहित होतं आपल्या मालकाच्या नावानं दगड तरंगत नाहीत. म्हणून कौतुक नाही वाटलं. आश्चर्य काय वाटलं अण्णा? बरोबर. आश्चर्य याच्याकरता वाटलं, सेतू तर अस्तित्वात आहे, खरा पूल बांधलाय. मग यांच्या नावानं दगड तरंगत नाही, त्याला कॉलम नाही, टेकू नाही, पाया नाही, 14 योजनाचा सेतू बांधलाय. नेमकं कशावर बांधला असेल? पण शहाणी माणसं आणि शहाण्या बायका लोकात विचारित नसतात. एक जणाला 2000 रुपये उसने दिले. आज देईन, उद्या देईन, परवा देईन, आत्याला देईन, महिन्याला देईल, 2 महिन्याला देईल, वर्षाला देईल. तेव्हा काही फोनची व्यवस्था नव्हती. पण तो माणूस भेटला की साखरपुड्यात, लग्नात, वास्तुशांतीत, मौतीला, राखाला, दहाव्याला असा माणसात भेटायचा. आणि माणसात भेटल्यावर शहाणी माणसं पैसे मागत नाही. शहाणे काही 50 देतील माणसात. आपल्या पैशात काय केलं? आपल्या पैशात काय केलं? पैशात काय केलं? अरे त्याच्या इथं 700 रुपयाचं दूध उडत त्याच्या आला आणि ते 50 टाकल्या कुठं कपाळाला चिटकायला. पण लय ना तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. येडगळे माणसं असतील. वदंती लोकाम षडकर्णी नैवम वक्तव्य भूषितो वाणीं पुरुषार्थयो. आपण बोललेला शब्द 6 कानावर जाता कामा नाही. बोलणाऱ्याचे 2 आणि आपले 2 हे ज्ञाती माणसाचं काम असतं. मंदोदरी हुशार आहे. आपल्याला बोलायचं ना, नवऱ्याला एकांतात बोलावं. ती का तुमची आमची मंदोदरी होती का? बाजाराची पिशवी घेऊन बाहेर आल्यावर अक्कल हे का? साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकली लावायला वरणाची डाळ नाही, पतीचा पुढा ढन ढन झालाय. पहा साबण कपाळ धुवायला नाही. पहा मग हेच जर घरी सांगितलं असतं, मालक
2 दिवस झालं साखर उडाली, पत्ती उडाली, वरणाची डाळ नाही, पोरायला साबण नाही, तर काय इचूड असला असता का जिबीला? पण नवरा लांब गेल्यावर लांबून बोलायचं म्हणजे आपल्या मालकाची इज्जत कमी करते, हिला वाहटूळ म्हणते. मला आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, मी काय मागे लाग्या महाराज नाही. आपल्याला हौद भरून पैसे दिले देवाने. विठाला विठाला आणि सांभाळणार बी नाही कोणाला. सांभाळतो फक्त पंढरपुरातल्या मालका, बाकी नाही कोणाची गरजच नाही. आणि काय सांभाळू कोणाला? तुम्हाला एखाद्याला सांभाळलं 2 कोटी रुपये दिले, जाताना संभाजीनगरला अटॅक येऊन मेलोत, काय करायचे ते 2 कोटी? खात्यांना चोटतेच, काय करायचे ते? हे का गाडीतले का घरच्याला थोडेच देणार आहेत? आणि बरं जरी घरचे बोंबलले तर हे म्हणते ना 2 कोटी कशाला आणते वायजापुरून, म्हणजे गपचिप न पोरायची माय हाय का नाही? काय कामाची? मला किती मोठं करायचंय ते त्यानं ठरिलंय. म्हणून ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करून रस्तुती माझी परिसावी विनंती. करायची असेल स्तुती तर त्याची करायची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. काय सांगत होतो? मंदोदरी एकांतात आहे. महालाची कडी आतनं लावली, खटकन वाजल्याबरोबर रावणाला लक्षात आलं रावण सुवर्णाच्या पलंगावर बसलेला आहे. तो वैभवशाली रावण होता, देशातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत, 1 नंबरचा श्रीमंत भरत राजा होता. रावण नव्हता. मला अक्कल नव्हती तेव्हा आम्ही रावणाला श्रीमंत म्हणत होतो, पण ज्या दिवशी पुराण वाचिलं मला अक्कल आली ना, अरे म्हणलं रावण्या तर 6व्या क्रमांकाचा आहे, 1 नंबरचा श्रीमंत होता राजा भरत. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले नाही देखिले सुरवरी. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. नुसता आमदार नाही, नुसता खासदार नाही, नुसता मंत्री नाही, नुसता पंतप्रधान नाही, समुद्र वलयांकित राज्य केले. काय राजा? तो 1 नंबरचा राजा. म्हणून त्या राजाचं नाव होतं भरत, म्हणून या पवित्र देशाला नाव पडलं भारत देश. विठाला विठाला. स्वामी बेस नकोय, कडक करा आवाज, आदळती छाती. स्वामी काय ग, काय शेतू बांधला तुम्ही? हो, मला तुला दाखवायचं होतं माझ्या नावात किती ताकद आहे. पण एक बोलू का स्वामी? मी ज्या वेळेला समुद्रावर ताफा सोडला होता, ताफा कळायचा नाही तुम्हाला? तुम्हाला एक कळत, पंढरपूरला गेल्यावर दुर्नात वात लावायची आणि वात पेटून चंद्रभागेत सोडायची, वात जळती दुरण जळतू आणि मग चंद्रभागेला चटका बसतू. हे इतकं कळतं तुम्हाला? किती कीर्तनकार मेल्यावर सुधरता तुम्ही? पहिली गोळी मला घाला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. शास्त्र म्हणेल ते सांडावे. भंगिऱ्या महाराजांचं ऐकून काही करी जाऊ नका. गंगेला जर दीपदान करायचं असेल तर मोठ्यांचं ऐका. येळूच्या 9 कमट्या घ्यायच्या, उभ्या 3, आडव्या 3, त्याच्यावर साळीचं तनस,
अन्यथा वाळलेल्या पळसाची पानं, याच्या व्यतिरिक्त नाही जमत बरं. साळीचं तणस म्हणजे साळी काढायला खालचं त्याला तणस म्हणतात ना, किंवा वाळलेल्या पळसाचे पानं, उभे 3 आडवे 3, त्याच्यावर साळीचं तणस किंवा पळसाची पानं टेकायची आणि वरून 3 लावायच्या कमट्या. 9 कमट्या झाल्या. साळीच्या तणसावर किंवा पळसाच्या पानावर तांदूळ ठेवा, अन्यथा थोडीशी वाळू ठेवा. दुसरं धान्य ठेवता येत नाही. तांदूळ ठेवा, अन्यथा थोडीशी वाळू अशी बारीक ठेवा आणि त्याच्यावर 111, 1001 अशा वाती गावरान तुपात बुडवायच्या, त्याच्यावर ठेवायच्या, त्या पेटवायच्या. तो ताफा गंगेत सोडायचा. सगळ्या वात्या जळतील तरी ताफा जळत नाही. कुठल्याही गंगेला त्याचा चटका बसत नाही. शास्त्रो पुराण भयो वेदा मंडितम क्रियानाम मुनिवृत्ता ऋषी वय शास्त्रा दीपदानम स्तते वचम नैवम गिरगावकर लिखितम. हे काय माई जागिरी आहे का? पुराण सांगतंय असा ताफा. पण मंदोदरीने विचार केला, आपण सौभाग्यवती आहोत नंदुबा, आपल्या कपाळावर कुंकू आहे पण मालक सोबत नाही. पातिव्रता धर्मयो लंकेशाम दशाननाम. रावण म्हणली नाही बरं, काय बाई होती महाराज. लंकेशाम दशाननेषु सभ्रतारेवं ललाट प्रपटम आर्जवो कुंकुमं तिलकायाम दीपदानम आपांपतियो. समुद्राला दीपदान केलं गणुदादा. पण रावणाचं नाव लंकेश आणि दशानन म्हणल्या बरोबर ताफा समुद्रात बुडाला. माझिया चक्षुने पाहिले दीपा पांपती शिविराले वैशानरा नयन लागले माझिया चक्षुने पाहिले. मालक तिला इतकं पाप केलं नाही पण तुमचं नाव सोबत लावल्याबरोबर ताफा सुद्धा समुद्रात गेला. अग्नीनं सुद्धा डोळे झाकले. सागरानं ताफा लिप्त करून घेतला. जर वेळूच्या कमटीचा ताफा जिरून जातो तुमच्या नावानं तर दगड तुमच्या नावानं समुद्रात कसे तरंगतील मालक. छटाक साखऱ्या तुम्हाला कोणी उधार देत. इलेक्शन चालू नाही, किती दिवस झालं कोणतंच इलेक्शन शासनानं चालू केलं नाही. पैसे कोणी वाटले असते तर त्यानं तुम्ही मिरच्याचं पोतं आणलं असतं मालक. पण कोणतंच इलेक्शन नाही. सगळं प्रशासनच लागू आहे. आणि कोण तुम्हाला अंगुरा लावला आणि 35 किलो वाळलेल्या मिरच्या आणल्याच कशा? तुला काय माहितीये वैजापुरात पठ्ठ्याची किंमत आहे. ती म्हणली वैजापुरात नाही अख्ख्या महाराष्ट्रात छटाक साखऱ्या तुमच्या नावानं देईन. तुम्हाला बिड्या वडायचा नाद आहे तर तुम्ही दैले वडितात. दैले कळाले का? वढून टाकलेल्या दुंडकाला आमच्याकडे दैले म्हणते. लोकांची लाज वाटती म्हणून पायाच्या बोटात दैल्या घेऊन आसा घेतात, एकच झुरका आणतात आणि तुम्हाला 35 किलो मिरच्या द्यायल्याच कशा? जाऊ दे बाबा. टरकातलं पळडेलं आणलं. कशातलं पळडेलं आणलं? टरकातलं पळडेलं आणलं. सिद्ध झालं का नाही? इकत आणलं नाही. तै मंदोदरी पुसती झाली. मंदोदरी रावणाला विचारत होती मग तुमच्या नावानं दगड तरंगले कसे? जाऊ दे म्हणले, ताण देऊ नको. मी दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो तुला रामाची शपथ बुडशील तर पाय. तय नयन तिचे पानावले तय नयन तिचे पानावले. स्वामी तुम्हाला कमी देखत नाही मी, पण ज्याच्या नावात दगड तरंगते तितका ज्याचा पुरुषार्थ आहे त्याची पत्नी देऊन टाका. देऊन टाका त्याची पत्नी. रावणानं दाढीला हात लावला.
ऐक, युद्ध करायची इच्छा नाही, पण कारण वेगळे असू द्या, जाऊ द्या, ते नाही आपल्याला सांगायचं. मला एकच सांगायचंय, बायको ज्यानं चोरून नेली त्याचं भांडण किती असं नो, तो विरोध मोजता येतो गण दादा? तराजू असेल का ते विरोध मोजायला? होय जगतात, मोजता येतो ते विरोध? नाही मोजता येत, नाही मोजता येत. मग एवढा विरोध असताना रामप्रभूचं नाव घेतल्याच्या नंतर त्याही येडपट माणसाच्या हातानं दगड. अहो, दुसऱ्याच्या बाईला पाहणारा पांचित असतो. सर्वात मोठा पापी जगात कोण असेल तर परस्त्रीला वाईट दृष्टीने पाहणारा. आणि जगातला सर्वात महाराज मोठा कोणता असेल, त्याला अभंग नसू द्या, गाथा पाठ नसू द्या, ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या, शास्त्रवेद पाठ नसू द्या, पुराण नसू द्या, तीर्थयात्रा नसू द्या, भजन नसू द्या, आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो, तो जगातला एक नंबरचा महाराज. रावण पहिल्या मार्कातच नापास, तरी पण देवाचं नाव घेतल्यावर त्याच्या हातानं दगड तरंगते. इतकी राम नामात ताकद आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात या मासाचे अधिपती कोण? जरी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म श्रावण मासात झाला असेल, तरी या महिन्याचे मालक आहेत भगवान शिवशंकर. शिवजी अधिपती आहे त्या मालकाचे. मग शिवजीनच विनंती केली, प्रभू श्रावणातच जन्माला या. देव अशा कोणाच्या हाकेली येत असतोय? शिवजींची इच्छा होती तुम्ही श्रावणात जन्माला या अष्टमीला. आणि विटेवरच्या मालकाची द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची इच्छा होती, ज्ञानोबा तुम्ही सुद्धा अष्टमीच्या दिवशी जन्माला या. आळंदीतल्या मालकांचा जन्म सुद्धा अष्टमीचाच, गोकुळाष्टमीच. म्हणून सुवर्ण कलश 11 किलोचा आता तिथं बसायलाय. हो आता 15. ज्ञानोबा राहायला 100 किलोचा बसल तिथं. काय अख्खं जग त्यांच्या नावानं भाकरी खाते, तिला काय कमी आहे? आपल्या सगळी संपत्ती त्याची दिली ती आहे ना आपल्याला. योग असा आला. मला वाटतं मी सांगितलं होतं का त्या दिवशी? नव्हतं सांगितलं वाटतं. हा, त्याच्यानंतर गेलतो वाटतं मी, एकादशी नंतर. तसेच महिन्याच्या वारीला गेलो. संस्थांचं एक ॲप आहे. ॲप शब्द बरोबर आहे, मला काही इंग्रजी येत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या संस्थांचं एक ॲप आहे. आणि ते दाबलं की त्यांचा खाते नंबर, बँकचं नाव सगळं येतंय. आपल्या मुलीच्या नावानं, नातीच्या नावानं, बहिणीच्या नावानं, आईच्या नावानं, आत्याच्या नावानं 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, काय शक्ती असेल वर्षभरात तंबाखूला लागते तितकेच द्या. महाराज तिथून आशीर्वाद प्राप्त होईल. द्या द्या द्या. मी काय तसं नुसतं द्या म्हणणार. माईकोर नको, मी तितकं देणं म्हणजे चमच्याभर पाणी उपसी नाही. माझ्यासारख्याने 1 कोटी द्यायला पाहिजे होते. विठाला विठाला नाही कमी करायचं. इथून पुढं काही निघू, देऊतल्या मालकाचं काम निघू, संस्थेचं काम निघू, मला सांग जा. त्याच्याच नावानं महाराष्ट्रात 6000पेक्षा जास्त गाव झाले. किती गावचं लोणी खाल्लंय. हो, केवढं मोठं पोटे गिरगावच्या बाळाचं. तिथं जरा जरा मयाव घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? विठाला विठाला. या मासाचे अधिपती देवादिदेव भगवान शिवशंकर आहेत. समुद्र मंथन झालं दुपारी. सांगता सांगता राहिलं. आपण सगळ्यांची वाटाघाटी केली, पण हलालाची वाट करून टाइम संपलताना आणि येईनं 7चा टाइम दिलता. आपलं टाइम आला जावा. आपल्याला कोणाची रोजदारी करायची ना, तर लाईन असू नसू खोरं घेऊन आपलं इरीपशी थांबावं. क्या बात आहे. वा. हो,
मग बटन दाबायचं, नाही तर ऑटो आसन, मोटर दबली की आपलं चल उसात खोरं घेऊन. लाईन गेल्यावर तिथं गेला, मग मालकाला म्हणला पगार. मालकानं खोरं काढून दांड्यानं आणला. हाय का ना, असा कुठं रोजदार असतो का? आपलं वेळेत जाच आपल्या आपल्या टाइम. हा मला सर्दीच झालती, मग तो सकाळीच सांगायचं. इथं आल्या म्हणून मी लय लांबून आलो, मला जरा कणाराच आला, एखादी गोळी घे ना. आणि कर्ण कीर्तन तू कणारा ऐकायला आलेत काही लोक. अरे किती कणारले डिझेल, इतक्या लोकांचं डिझेलची किती किंमत होईल. आणि आमच्या लोकांनी इथं आल्यावर म्हणायचं मला जरा कसकानीच व्हाले. थांब तू दाखवतो सोंबळ्या. उठाला नाही कणारलं पाहिजे. भजनाला कुठं कणारत असते काय चलत राहते. अहो हे 3-3 वाजूस तर मोबाईल इचकायला कणारन यायच्या बोटात कोणतं लोखंड घातला असेल. काही दिवसाला इचकी बिमारी होईन. हो भिताडाचे बी काही वरखुंडे काढीन. हो हो हिशोबात इचकी जा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि कोणाला दिल्या? ज्याला सकाळी बायकून तोंड लाल होस तर हाणलंय त्याला. आता त्याचं लोन जर याच्याकडे आलं तर याची बी नाही हाणायची केलं चपलानं. काय पांचटायला शुभेच्छा देण्यात वेळ घालता, तितका वेळ पंढरीतल्या मालकाच्या नावासाठी घाला. जगाचा पाप तुम्हाला चमकिल्याशिवाय राहणार नाही. उठाला मानवता आहे पण मर्यादेत असावा. सद्भाव नाही पण मर्यादेत असावा. जेवताना लोणचं थोडंच खावा. वाटीभर खाल्लं की सर्दी होत असते. बरं तलवाडेकर सरपंच, सर्दी होत असते. मर्यादेत असलं पाहिजे. मर्यादेत मर्यादेत असो. भगवान शिवजी समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघले. प्रत्येक रत्नाची वाटाघाटी झाली. एक हलाल नावाचं विष पडलं आणि ते विष भगवान शिवजीनं स्वतःकडे घेतलं. दयेचे समुद्र आहे शिवजी. कृपा सिंधू आहेत. विश्वाचं देवादिदेव आहेत. आणि शिवजी हे विश्व कल्याणकारक देवता आहे. शिवजीने विचार केला हे हलाल नावाचं विष पाण्यात टाकलं तर जलचर मरतील, वायूत फेकलं तर वायू दूषित होईल, जमिनीवर टाकलं तर जमीन पिकणार नाही. आपण पिऊन टाकलं. आता विष तर बेजार करी नसणं. 10 झाला शरीर. वाटेल ते प्रयत्न केले. कुठं कुठं शिवजी गेले नसतील. ज्यानं सांगितलं त्याचं शिवजी ऐकतच होते. चला अमक्या देवाकडं. तिथं गेले. रूप बदलून जाते. पण तिथं गेल्यावर त्या देवाचा भक्त सुंबळ्या निघायचा. मग नेणाऱ्यालाच म्हणायचे काय या सुंबळ्याकडे आणलं चला. शिवजी कोण्या भक्ताकडे जाल रिकामे आहेत का? कसे कुठं बी जाते. आमच्या इथलं एक जण दारू लय पेत होत आणि त्याला म्हणलं तिथं व्यसन मुक्ती केंद्र आहे चला. मग त्या व्यसन मुक्ती केंद्रावर नेलं तर व्यसन मुक्ती केंद्राचा चेअरमन प्यालेला होता. हो मी म्हणलं चला हे केंद्र टाकणाराच जर प्यालेला आहे तर आपल्या गावचं नीट होत नाही बाळू. तू घरी चल. तिकिटाचा नाश केलास. चल घरी चल चल चल. मग मला इतकं कळत तर शिवजीला किती कळत असेल. सांगणारी लोक लय असते. तो आमची त्या का बाईला नातीला लेकरू बाळच नाही. तर मी म्हणलं बाई गोपाल कृष्णाचा जप करा. हरिवंश पुराण लावा. दर बुधवारी एवढं कवडी इतकं लोणी, त्याच्यावर खडी साखरण तुळशीचं पान गोपाल कृष्णाला ठेव. नमस्कार करी जाय. त्या नातीला देव पावला तर पोरग पोरगी डझनभर होते. असं कर. सोमवारी शिवजीच्या दर्शन करता जाय. एखाद वेळेस पंढरपूरला जाय, काशीला जाय, द्वारकेला जाय. नाही ऐकली ती डंगरीनं मग लय रगील होती ती. तिला कोण सांगितलं पिराला बोकड्या कापल्यावर नातीला पोरग होते. जिजी कोणीकडे निघाल्या बोल नका तुम्ही. राहिलो कीर्तनात बोलून तुला कशाला बोलू. लोकांचं शेण चोरून घर सारी तीन तुला बोलायला का माया गोळ्या संपल्या का? जाय तू चल. ऐकत नाही तो माणसं चांगलं.
ललिता सोंग केले आमच्या इथं. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ललिता असते ना, सोंग करते सोंग. तर मग संध्याकाळचा असे मंडप घोंगडी गिंगडी बांधली, पाऊस नव्हता, असे लाईट गेट माईक गेट लावले. खरं ऐकत नाहीत लोक, किती सांगू द्या. मग सोंग तिकडं चादर धरून यायचं, हलकी वागायची, जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. आणि पहिलं सोंग इकून जायचं आणि दुसरं सोंग आलं की पडदा काढायचं की सुरू सोंग. एक सोंग आणलं चोरायचं. पैशावाली मथारी पैशाचं सोन्याचं गठुडं घेऊन बाजाव झोपली, उशाला गठुडं टुलं आणि 4 चोरायनं बाज उचलली आणि ते चोर बाज घेऊन चाललेत आणि ते सोंग आणलं मंडपात. आणि मग ती म्हातारी म्हणते, सच काय ती बुड्डी सुनताय कोण? नाही नाही नाही, ती म्हातारी म्हणते, अरे हे चोर आहेत रे. ते चोर म्हणले, हा सच काय ती बुड्डी सुनताय कोण? हाय दुलदुला की हाय दुलदुला, हाय दुलदुला की हाय दुलदुला. म्हातारी लगेच म्हणायची, अरे चांडाळा हो, ते सोन नाही, हे खरे चोर आहेत. सच काही ती बुड्डी सुनताय कोण? हाय दुलदुला की हाय दुलदुला, हाय दुलदुला की हाय दुलदुला. म्हातारी उठून बसली, अरे चांडाळा हो, सोन नाही ना, हे चक्र तिथनं. हाँ देखो भला देखो, सच काही ती बुड्डी सुनताय कोण? हाय दुलदुला की हाय दुलदुला. पाराच्या मागे म्हातारी आपटून दिली, सच सोनं घेतलं, चोट्टे निघून गेले. आणि मग म्हातारी आली, जिजी तू सोंगात होती ना, कशाचं मोडद्या सोंग? चटक थोडं नेलं, ते चोट्टे होते. तुम्हाला सांगू लागले ना, तेव्हापासून मन पडली, सच काही ती बुड्ढी सुनताय. सारे महाराज सांगायले तर रामकृष्ण हरिनामात ताकद आहे, कोण ऐकत? एकादशीत ताकद आहे, कोण ऐकत? सोमवारात ताकद आहे, कोण ऐकत? 5 परवान्यात ताकद आहे, कोण ऐकत? तरी ढवळा बुधवार, नवरा जिता असताना ढवळी साडी, कोण ऐकत आहे आमचं? तुम्हाला गोष्टी ऐकायची सवय लागली, तुमचा दोष नाही. चला यम सटके हानीन, सटके ऐकल्या. विष पेलं, खूप प्रयत्न केला शिवजीनं. एक प्रयत्न सांगितला, भजन करा. आणि शिवजीनं भजन केलं. बापू कशानं तापले होते शिवजी? देवादिदेव भगवान शिवशंकराचं विष रामनामाच्या ताकदीनं, श्रद्धेनं, भावनेनं ते विष शमन झालं. कोणाचं? शिवजींचं. शिवजींचं विष शमन करण्याची ताकद रामनामात आहे. म्हणून भजन करी भजनी परंपरा शिवजींची आहे. रामनामाच्या श्रद्धेनं शिवजींचं विष शमन होतंय, ही पावन रामनामात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय ताकद आहे रामनामाची. पांडवांचा यज्ञ झाला, होऊन गेला मागच. त्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. एक जण म्हणला, आमचा लय सप्ता मोठा. तूच म्हण, मी एवढाले यज्ञ वाचिले, तू या सप्त्याला कसा मोठा म्हणीन? नाही, बरा चाललाय असा म्हणीन. मी एका सप्त्यामध्ये 5-5 लाख लोकांना गुलाबजामुची पंगत खाल्लेली सप्ते पाहिलेत. तरी पण पांडवांच्या यज्ञ इतका मोठा कोणाचाच नाही. 43,832 एका पंक्तीला, गुणिले 14, 1 वर्ष 53 दिवस सप्ताह. आज केलेला पदार्थ 1 वर्ष 53 दिवसाच्या नंतर पुन्हा नाहीच. काय पदार्थ असतील वा. आपलं तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. जा पुराण, कीर्तन, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, शिवपुराण याच्याकरता ऐकायचं. आपला गर्व जिराला पाहिजे.
आपला गर्व जिराला पाहिजे याच्याकरता ऐकायचं. एक जण म्हणला माझ्या बापाच्या तिरवीला म्या 5 पोते साखर गाळली. गणूदादाकडे आलतो, तुमच्या पंजोबाचं श्राद्ध होतं ना, पंजोबाचं श्राद्ध. बापरे, आलतो शेतात त्यांच्याकडे. तर बापाच्या श्राद्धाला 5-7 पोते अण्णा साखर गाळली. 2-3 बाऱ्या मला म्हणला. तर मी म्हणलं मग जमीन किती म्हाताऱ्यानं कमीली? म्हणलं 22 एकर. मग तुला दिली का कोतवालाला? ते म्हणलं मलाच दिली. मग तुझ्या बापानं 22 एकर जमीन कमून तुला दिली, तर मग तू श्राद्धाला साखर तू नाही गाळायचा तर कोतवाल गाळीन का? लाज वाटायला पाहिजे तुला हे सांगायला. एक जण बाई म्हणली मी कुकुला इथे. म्हणलं पप्याच बाप आहे का? हा. आणि म्हणलं मग काय नवले हाय ना पप्याचा बाप? मग तू लावायली आम्हाला हेच सांगते पप्याचा बाप कुंकवा नाही म्हणे मी. सांगायची काय गरज? हातीच्या कंकणात दर्पण कासया. हातातल्या बांगड्या पाल भिन लागत असतं का कुठं? नाही, काही गोष्टी वाच्यता करायची नसते. एवढा मोठा येत नाही. बरे आले माणसं. उलटी तुम्ही गावकरी कमी पडत जाग्याला. मला जर ताकद असती मी एखादा एकर जमीन आणली असती, पण आणताच येत नव्हती ना. तुम्ही कमी पडलात. आणि आजचं कीर्तन म्हणजे पत्रावळी टाकायचं असते. पदार्थ उद्यापासून असते. पहिला कीर्तनकार फक्त झाडून झुडून नामाची पत्रावळी टाकायची. मग उद्याच्यानं पक्वान, परवा दिवच्यानं मिष्टान्न, त्याच्या परवाच्या दिवच्यानं बासुंदी अशी वाढायची असते. आजचा कीर्तनकार म्हणजे झाडवण असतोय. मंडप फक्त नामाच्या साधनेनं स्वच्छ करायचा. आणि साफ झाल्यावर तुम्ही उद्यापासून यायचं. काय गरज होती इतक्या लियाची? विठाला त्या कॅमेऱ्याच्या माग दोरी लावायची उद्या, आणि तितक्यात पुढच्या कप्प्यात माणसं बसवायचे. काय होतं, या देवी समान असतात बिचाऱ्या थोड्याशा. आणि ही इतका कप्पा पुरुषाला ठुत जा करी जा, जरशी तितकी किंमत करा. राहू द्या माणसं पुढं. देव तुमचं भलं करीन. हो हो हो. पप्याच्या बापाला मका सांभाळायला ठुतीन, आपण जत्रात जाती. वा 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 वा. हो. मग केळाच्या कातड्यावरून घसरलीन तंगड मोरड. म्हणलं दुसरं मोरड्याव घरी जाय. आमच्या पोरायच्या माईला मी म्हणलं चला आपण 2 धाम करायला जाऊ. पोरायची माय म्हणजे मै बायको. पुन्हा तुम्ही कोणाला म्हणता नाही पोरायची माय कोणाला म्हणलं. आपण 2 धामला जाऊ. तर आमच्या पोरायची माय म्हणली मला नक. म्हणलं येडी आहेस का काय? विमानानं जाऊ न. नग म्हणले विमानानं नग, आपल्या गाडीनं नग, एसटीनं नग, रेल्वेनं नग, कशानंच नग, तुम्ही जा. म्हणलं येडपटेस का तुला देवधर्म? तुम्ही केला की अर्धा मला आपण माते आला. त्याच्यामुळं पप्याच्या बापाला म्हणीचा कीर्तनकाराच्या पुढे बस. वा वा वा. तुम्हाला नाही जागा भेटली तरी अर्ध पुण्य तुम्हाला. आपण मतेच येते आर्थिंगच करंट हानी ती. हो, रिटर्न सप्लाय. विडाला आदर करी जा पुरुषांचा. आणि तुमचे कीर्तनकार असल्यावर मग तुम्ही सगळे तिकडे वडाकडे बसत जा. पण तुम्ही लय सती निघतात पाहतो बापा 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 बापा. मग त्याला पुढे बसू द्या. हो, त्या दिवशी पकवाद्या बी त्याचा ठोत जा. तुम्ही आपलं तिकडे बसत जा. मग काय हरकत नाही. विढाला पण आपल्या संस्कृतीमध्ये तुकोबारायाच्या कीर्तन परंपरेचा फोटो पहा. माझ्या माईंनो मी कधी चुकीचं बोलणार नाही. मी देशात सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती कोणाला समजतो तर माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला समजितो. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज आदी करून सर्व संत आदी करून हे महात्मे या भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले.
या देशातले धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील, झाशीची राणी असेल, देवी अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महाराज या देशाची घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मपत्नी रमाबाई असत्याल, अशा पवित्र रत्नांना जन्म तुम्ही दिलाय. याच्यामुळे या भारत देशाची ओळख कशापासून असेल तर या देशाची स्त्री आहे. स्वामी विवेकानंदांना जन्म तुम्ही दिलाय. पण आचरणाच्या चौकटीतून स्त्रीनं बाजूला सरकता कामा नये. एवढं मात्र गिरगावच्या बाळ्याचं ऐका. लवून सोपून राहणं आपल्या भारतीय संस्कृतीचं ब्रीद आहे. डोकं भरून पदर घेणं, सर्व अंग कपडे घातलेले घालणं, सर्व अंग झाकलेली कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे. मी त्या दिवशी बोलून गेलो, देवानं पैसे कोटीनं दिले पाहिजे पण नोटा डायरीच्या पुढून फाच्या नाही, हे भिकारचोट माणसाचं लक्षण आहे. 4-5 नोटा पुढून ठेवतो. अरे गबाळ्या, लोकायला किती पैसे आहेत, बनलं रबलं इतळले त्याच्या इथं इतके पैसे येत, बनलं काढता आले नाही बाबाजी, रबलं इतळले, रबलं अजून हात नाही लागला, इतके पैसे आहेत, ते आतल्या खिशात ठेवते. हा, तुझ्या डोक्याला केस कमी, इतकं कर्जन डायरीच्या पुढून पैसे ठेवतो, भिकारचोट कुठला? डायरीच्या पुढून पैसे ठेवणं हे भिकारचोट माणसाचं लक्षण आहे. आणि देवानं कपडे भरपूर देऊन अंग उघडं ठेवणं हे अवदासा स्त्रीचं लक्षण आहे. बस झालं, एवढं ऐका माझ्या माईनं, खूप छान आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या बाईच्या कपाळावर कुंकू आहे तिनं सकाळी नवऱ्याच्या पाया पडायचं, भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही ती महाराजाच्या पाया पडती, तिच्या कपाळातल्या पापानं महाराज धोतरा सगळं जळण. माझ्याकडे पुरावा असतो. मी अशा गाफील गप्पा इकडच्या तिकडच्या उचल्या फुचल्या ह्या गप्पा नाही सांगत. पाहुणी ग्रंथ करावे. इथं बसलेल्या तरुणांना सांगतो, आई वडिलांचा आदर करा, आई वडिलाचं दर्शन घ्या. आई वडिलाचं दर्शन 3 टाइम घेणाऱ्यानं पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं नाही, त्याला गरज असली तर तो तुमच्याकडे येईल. पितृसेवेची ताकद इतकी मोठी, पुंडलिकरायानं उभंच त्या ताकदीवर केलंय. हा, माझ्या माईनं तुमच्यात किती ताकद आहे मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं. तिची देवावरी सत्ता, आपल्या नवऱ्याला देव मानणाऱ्या बाईची ताकद देवावर असते. देवावर तिनं सांगितलं ते देवानं ऐकायचं, इतकी मोठी ताकद तुमच्यात आहे. सोपा सोपा सिद्धांत आहे, अडचणीत हात घाली जाऊ नका, इचू निघत असते. सोपं सोपं करायचं, सोपं काही नाही, काही पडलं नाही. ते इकडे तिकडे जा, याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. महाराज हे पोरगा आमचं, जसं याचं मेमरी कार्ड खराब झालेलं आहे, याच्या पाठीवर हात टाका बरं होईल. महाराजाच्याच पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू आहेत. आणि ते तू ह्या पोराला काय नीट करीन तो सुंबळ्या. विठाला विठाला पायाच पडायचा असेल तर मग काय वानू आता न पुरेवानी अभंग घेतला होता. मग ज्यानं वासनेला विस्तू लावला त्याच्या पाया पडा, भरक्या लोकांच्या पाया पडू नका. ज्यानं आचरणाचं सूत्र अंतकरणात ठेवलंय त्याच्या पाया पडा, निष्ठावंत वारकऱ्याच्या पाया पडा, तर तुमचं कल्याण होईल. भंगिऱ्याच्या पाया पडून काय होणार आहे, खालून संसार पेटन. विठाला यज्ञ केला पांडवांनी, इथपर्यंत आलतो ना बाळासाहेब. यज्ञ 22 दिवस राहिला. एक जण म्हणला, महाराज मला वेद वाचण्याची इच्छा आहे. छान आहे, पण वाचता येत नाही. मग रामकृष्ण हरी म्हणला पुराण वाचायची इच्छा. टाइम संपला का आपला? करू का जय विठ्ठल? नाही कौरक, तुम्ही ह्या गावचे नाहीत नाही. आगाच मुकदमकी चालू आहे आता, पावर आहे का? प्रेम आहे. सकाळपासून 50 फोन केलेत मला. भागवतात होतो मी, आवड असते महाराज. ते वैयक्तिक स्वतः कीर्तनकार आहेत, ते नाही शक्य कोणाच्या पुढे बसणारे लोक नाहीत. काय गरज या लोकांना बसायला? बसत नाही ती लोक कोणाच्या पुढे, त्यांना आवडेल अशा लोकांच्या पुढे बसतात. काय सांगू लागलो? यज्ञ केला. 22 दिवस यज्ञ राहिला. यज्ञ 22 दिवस राहिल्याच्या नंतर भगवंतानं
एकांतात धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव हे सगळी बसले. हा, एक जणाला शास्त्र वाचायचा नाद, पण ते म्हणला वाचता येत नाही. म्हणलं रामकृष्ण हरी म्हणलं. एक जण म्हणला मला ब्रह्मवेत्ता व्हायचंय, पण लग्न 4 केले. म्हणलं रामकृष्ण हरी म्हण, ब्रह्मवेत्त्याच्या पलीकडे होशील. आईशे ब्रह्मवेत्ते या परंपार नये नामधारका बरोबर. आपल्याकडे ब्रह्मवेत्ते किती आहेत? 4. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले. 4च ब्रह्मवेत्ते. पण अपरंपार ब्रह्मवेत्त्याची बरोबरी करायची ताकद वारकऱ्यात आहे. आणि वारकरी होण्यासाठी फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. एकादशी धरायची, सोमवार धरायचा, पिवळे मंगळवार, ढवळे बुधवार, पिपाणी व्रत. आमची इथे एक बाई आली हळदी कुखाला आमंत्रण द्यायला आमच्या पोरायच्या माईला. तिच्या इथं काय मंगळागौर होती, मोठ्या घरची बाई होती. ती कधी आमच्या इथं आली असेल, पण माझ्या देखता आली नव्हती. तर आमच्या पोरायच्या माईल म्हणलं अगं त्यांना दूध वगैरे काहीतरी करणं. ताई घ्या ना दूध. नको म्हणे. अहो मी स्वतः म्हणलं ताई घ्या. नको महाराज नको. मला दुरून नमस्कार केला. नको महाराज नको. ते म्हणलं ताई घ्या ना. महाराज घ्यायला काही हरकत नाही, पण मला बसून दूध पिता येत नाही. म्हणलं ताई तुम्ही, मी आता कधी तुमच्या काय गुडघ्याचं काही ऑपरेशन झालंय का? नाही नाही काही नाही, मला पिपाणी व्रत आहे. नाही नाही खडा मंगळवार, मला खडा मंगळवार आहे. तर मी म्हणलं बाई खडा मंगळवार आणि त्याचं काय व्रत असतंय? बसून काहीच खायचं नाही. दूध प्या उभ्यानं, ताक प्या उभ्यानं, चहा प्या उभ्यानं. आणि मी म्हणलं बाई मह्या देखता? हो म्हणली. सासऱ्या देखता तर पेते, तर तू हे काय करताय? वा रे वा म्हणलं कस्तुरी, तिला पिराला कापायला पाहिजे. पिराला असे भंगिरी व्रत करीत असते. हे ज्ञानोबर तुकोबर मानित नाहीत ते व्रत करायचे नाही. पहाचे पण स्वप्नात पण येऊ देऊ नका ते व्रत. तुम्हाला भंगिरी व्रत कुठले? रामकृष्ण नाम हे सारे सार सार सार. बादशाही के दिवशी मुस्लिम समाजाचा राजा पुष्पवाटिकेत गेला. पुरंदास स्वामी पुष्पवाटिकेत गेला आणि पुष्पवाटिकेत जाऊन एक विशिष्ट प्रकारचं फुल तोडलं सर्वानंद गिरी महाराज. आणि ते फुल बादशानं नाकाला लावलं. काय त्याचा सुगंध! इंशाल्ला रहमिल्ला ला इलाही ला इल्ला बिस्मिल्ला. हे परवरदिगार क्या खुशबू है! हे फूलों में क्या खुशबू है! क्या खुशबू है परवरदिगार! हे खुदा क्या कुदरत बनाई है तूने! आली का हिंदी? नहीं तो मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. बाबाजी हिंदी चांगली येते, मला मराठी मस्त येते ना. काय करायचं, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. बरे आपल्याला येते. चला घरी आला, अधिवेशन घेतलं. असतं ना हिवाळी पावसाळी उन्हाळी. ज्या अधिवेशनात शेतकऱ्याविषयी बोलले ते अधिवेशन ध्यानात ठेवून जा. आणि ज्या अधिवेशनात शेतकऱ्याचं नावच घेतलं नाही त्या अधिवेशन आपल्याला करायचं तरी काय? मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई बासा बासा. काय करायचं ते अधिवेशन? शेतकऱ्याविषयी प्रश्न मांडीत जावा. ढवळ्या कपड्यावाल्या लोकांनी त्याला वाकून प्रणाम कर जा. शेतकऱ्याविषयी राजकारणातल्या लोकांनी दखल घ्या, कारण या भारतातला सनातन जिवंत ठेवायची ताकद शेतकऱ्यात आहे. मी त्या दिवशी पण बोलून गेलतो. आमच्या गळ्यातली तुळशीची माळ
ही जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकऱ्याच्या रक्तात आहे. त्या शेतकऱ्याचं रक्त घामाच्या रूपानं मातीत पडतं आणि मग त्या मातीतून गहू, ज्वारी, बाजरी, मका हे सगळे मोती बाहेर येतात आणि ते मोती खाल्ली की माळ जिवंत राहते. म्हणून शासन दरबारचे कोणी माणसं असतील राजसत्तेतले तर त्यांच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. कधी कधी शेतकऱ्याचे प्रश्न मांडली जा राजे हो, देव तुमचं कल्याण करीन. तुम्ही म्हातारे झाले तरी तुम्हाला खुर्चीची येल्डिंग होईल. काय आपल्या बापाचं जात, शेतकऱ्यावर दया करणाऱ्याला कौर का राज्य भेटावं, काय घेणं आहे आपल्याला. वय आपल्याला थोडंच व्हायचं. आपण मोठ्या राजाच्या नादी लागलेली माणसं आहे. आपण नाही येडेवान करायचं. आपण अधिवेशन घेतलं आणि बादशाहनं अधिवेशनात आणला निर्णय काढला, उद्यापासून रिकाम्या जाग्यात फुलं लावायचे. मंदिर की जगहों में फूल लगा दो, मस्जिद की जगहों में फूल लगा दो, मशान भूमि में फूल लगा दो, कब्रस्तान में फूल लगा दो, जहां पे जगह खाली है वहां पे फूल का बीज लगा दो. बरोबर आली नाही. गन्ना उखाड दो, उसाला गन्नाच म्हणतात ना. हो एका पाहुण्याकडे गेलो ते हिंदी बोलू लागलो, उसका रस पिंगे. म्हणलं उसका म्हणजे कोणाचा पाजी तू, उसका रस पिंगे. म्हणलं उसका, अरे उसाचा मन नाही तर गन्ने का म्हणना सोंबळ्या, उसका किसका पाजी तू. लोय नाज महाराज, जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं राव दे द्वारका, तुला गौऱ्या लावता येणं तर धिरडे करायली पिठाचा नाश करशील. पिठल्यातले गोळे फुटन म्हणली मी बासुंदी करते. राव दे, दुधाचा नाश होईल. अर्धा घंटा पिठलं हाटलं तरी गोळे फुटनत आणि बासुंदी करते. जाईन दूध नदीला. मराठी नीट बोलताय ना, हिंदीच काय लागलंय. आमचं एक मुंबईला गेलं, माझ्यासोबत शिकायला होतं. मी 7वी शिकलो आणि ते BA झालं. 72,000 पगार आहे. काय म्हणायला रे, तो शिकलाच नाहीस. म्हणलं मुकाट्या बस, तू शिकून काय केलंस. 72,000 पगार आहे. म्हणलं 71,000ची महिन्याला पितूस. ते खात्यावर ठेवा लागतेत म्हणून 1000 काढीत नाही. तुझ्यासारखे मी 200 अवताल झुपीन आणि मला इंग्रजीत बोलतोय सुंबळ्या. आपलं शिका. माझा मराठा अमृताती पैजा जिंके, आईशी अक्षरे रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काय ताकद आहे. आपलं फुकून दिलं आणि दुसऱ्याचं शेकत बसला. लगा दो फुल के पेड़ लगा दो. आता बादशाहचं फरमान आहे. राजानं काढलेला आदेश खोटा होतो का. माणसं कामालाच लागले. मंदिरातली भजन करायची जागा लगेच फुलं, मसनवाट्यात फुलं, कब्रस्तान मध्ये फुलं, मस्जिदीच्या रिकाम्या जाग्यात फुलं, ऊस काढून टाकला फुलं, तुरी कापल्या फुलं, मका कापून टाकली फुलं. पण त्या सभेमध्ये एक माणूस नव्हता, त्याचं नाव होतं बिरबल. लय हुशार माणूस न ते बिरबल, लय हुशार लय हुशार. ते बिरबलाची बायको म्हणली, बाई आपल्या गाई बांधते तिथं फुलंच लावले. बिरबल म्हणलं कोण रे येडपट, गाई बांध. बाई येडपट नका, राजाचं फरमाने. हे बघा जार, जारच म्हणतात ना त्याला, पाण्याचा नाही. हे पहा जार, फुलं लावले फुलं फुलं. बादशाची मोहर आहे जार. हा म्हणून काही म्हण नका. देवाला डोळेन माणसं आंधळेन भीतील कान. देईन फुकून राजा आपलं झोपड. कागद घेतला आणि खिशात लखोटा कमरा. सरकार बोली बिरबल, मसनवाट्यात जर फुलाचे झाडं लावायचे तर माणसं मेल्यावर कुठं जाळायचे. बोलणार नाही बिरबल. कब्रस्तानात जर फुलं लावायचे तर माणसं मेल्यावर पुरायचे कुठं.
ऊस गहू ज्वारी मका काढून जर फुलं लावायचे तर खाचं काय? मस्जिदीच्या प्रांगणामध्ये फुलं लावायचे तर प्रार्थना स्थळ कुठलं आहे आपलं? मंदिराच्या जागेत जर फुलं लावायचे तर भजन ही प्रार्थना हिंदूची कुठं करायची? बादशाह म्हणे बिरबल हमें कुछ भी मत बोलना लेकिन फूलों की सुगंध होना गंध होना. बादशाह म्हणला फुला बिरबल म्हणलं फुलाचं येड लागलं बापा याला. वैजापूरच्या बाजारात बिरबल गेले आणि 20 पैशाची शिशी आणली. त्या काळात सस्ताई होती ना. 20 पैशाची शिशी अत्तरची शिशी आणली 20 पैशाची. आणि त्या अत्तरच्या शिशीचं ढक्कन काढलं आणि बादशाच्या हातावर टाकलं. ऐसा कर दो आगे पीछे कर दो सरकार आगे पीछे कर दो बाद में ऐसा भी करो कर दो आज आगे पीछे. बादशाहनं 7-8 बाऱ्या असं केलं मागं पुढं केलं. आप सूंघ लो. नाकाला बिरबल क्या खुशबू है रे. ये बूंद में तो हजारों फूलों की सुगंध है. क्या बात है. सरकार इसके वास्ते फूल का ध्यान झाला ना. बरोबर आहे का हिंदी? फूल का ध्यान हो गया ना तो इसमें एक थेंब निकलना नाक को असा लगाना. आता लय गोड आली नाही का हिंदी? असा जरा जरा घेना हो आणि ऐसा थोडा थोडा नाकू असना. बरोबर हिंदी आहे ना? हिनं सोडून द्या. बादशाह म्हणे बिरबल अरे एक बूंद में ऐसा क्या चमत्कार है. सरकार सब फूलों का अर्क अत्तर में, सब फूलों का अर्क अत्तर में और शास्त्र वेद पुराण का अर्क राम नाम में. क्या बात है. वाह. सगळ्या फुलाचा अर्क जसा अत्तरात असतो शास्त्र वेद पुराणाचा अर्क रामकृष्ण नामे. यज्ञ केला एवढाच पुरावर का बाळासाहेब. मग मला पुरा म्हणजे सुट्टी द्या. पुरा म्हणजे 22 दिवसाव यज्ञ आला. मीटिंग घेतली. प्रभूनं सांगितलं धर्मराज किरीटी म्हणजे अर्जुन पार्था. जी प्रभू. भीमदादा नकुल सहदेवा आत्याबाई कुंती द्रौपदी म्हणत नव्हते ताई म्हणायचे. काय दादा 22 दिवसाव यज्ञ आला ग ताई. आपल्याकडे 1400 ब्राह्मण आहेत पण हे यज्ञ पूर्ण करण्यासाठी एका साधूची गरज आहे आणि त्या साधूला आणायचे. कुठे आहेत ते साधू? 2 ठिकाणी आहेत. एक ठिकाण आपल्यापासून जवळ आहे. त्या साधूला घेऊन जा. अर्जुनानं सांगितलं मी आणतो. भीमानं सांगितलं मी आणतो. धर्मानं सांगितलं मी आणतो. तिघही साधूकडे गेले. साधूनं सांगितलं आम्हाला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय. 6 नाही 6 वर 0 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय. धर्मन भीम अर्जुन म्हणले आमचा पहिलाच तुमच्यामुळं होईन. तुम्ही आल्याशिवाय आमचं होत नाही. एकच यज्ञ पहिलाच आणि 60,000 यज्ञाचं पुण्य कुठून द्यावं. महाराज म्हणले घरी जा. भीमदादा म्हणले देवा ते महाराज येत नाही. अरे ते का ग्रामपंचायतचा सदस्य आणायचा होता का? ते महाराज आणायचा महाराज आणि ते बी आत्ताचा आणायचा काय? हो अण्णा ते का बाळ्या आणायचा का गिरगावचा? साधू आणायचा. साधू वापस आले. महाराज रात्रभर द्रौपदीला झोप नाही. रात्रभर एवढा यज्ञ केला पण त्या साधूशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. काय करावं. खूप प्रयत्न केला. खूप प्रयत्न. माझ्या माईनो ऐका माझ्या द्रौपदीची जीवन कथा. विश्वाचा बाप हाक मारल्याबरोबर जवळ येत होता. इतकी ताकद द्रौपदीत होती. चैत्राची दुपार आहे.
कडकडतं ऊन आहे आणि त्या कडकडत्या उन्हात द्रौपदी देवदर्शन करता चालली. कपाळाला कुंकवाची चिरी आहे, डोकं भरून घेतलेला पदर आहे. तिच्या साडीला पदर पहिलाच होता. रस्त्यानं चालली. रस्त्याने चलता चलता सूर्याच्या तेजस्वी प्रकाशानं पुरंदास स्वामी तिच्या कपाळावर घाम आलाय. पण सौभाग्यवती स्त्री कपाळाचा घाम ही पदरानं शक्यतो पुसत नाही. का? कारण कुंकू पुसल्या जाते. नाही पुसता येत. कपाळाच्या खाली ओघळलेला, पापण्याच्या खाली ओघळलेला, डोळ्यावर आलेला घाम असा पदरानं करायचा आणि ती चालत राहत होती. ऐका माझ्या माईंनो, द्रौपदीचा दर्जा किती मोठा होता. समोरनं जगाचा बाप आला आणि द्रौपदीची अवस्था पाहिली. वरुता काया स्वेदानाम. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम. सर्व अंगाला घाम आलेला होता. द्रौपदीने वाकून पंढरीतल्या मालकाला, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला. देवा चला. देवदर्शन करता चालली होती भाऊ. एका मंदिरात दर्शन करता चालली होती. पण तिला माहिती आहे देवाचा देव समोर आलाय. आता कोणतं मंदिर आहे? चला प्रभू, चला दुपारची वेळ झाली, तुम्हाला जेवायला देते. द्रौपदी पुढे चालती. पाठीमाग द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्याचा उद्या 15 तारखेला अष्टमीचा जन्म झालेला. रस्त्याने चालता चालता द्रौपदीचा भाव लक्षात आला ना. अंतःकरण तुटलं आणि वरी पाहिलं सूर्याकडे. भास्करा, माझी द्रौपदी नावाची बहीण उन्हात आल्याच्या नंतर, याच्यानंतर तुझ्या प्रकाशानं तिला जर घाम आला तर पठ्ठ्याशी गाठे. ऐका माझ्या माईंनो, त्याच्यानंतर द्रौपदी उन्हात ज्या ज्या दिवशी निघन त्या त्या दिवशी सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. पण द्रौपदीला ऊन लागू देत नव्हता. काय पुरुषार्थ असेल माझ्या द्रौपदीचा. अरे द्रौपदीचा देवावर भाव फार मोठा होता. रामकृष्ण नामाची ताकद सांगतो. आपण कोणावरही भाव ठेवतो, भंगिऱ्यावर कोणावर भाव ठेवतो. एके दिवशी विश्वाचा बाप स्वतःच बोट कापल्याचं नाटक करून द्रौपदीकडे आलता. तर द्रौपदीनं, अण्णा महाराज, डोक्याचा वरचा पदर नाही काढा, फक्त पदराचा कोपरा डाव्या बगलात अडकिला आणि फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव ओरडला, ताई! काय उद्धव दादा, देवाची सोबती होती, मित्र होते, सख्खे तो केलं उद्धवाने. काय ताई, कपाळावर कुंकू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सौभाग्यवती स्त्रीनं पदराकून नाटी फाडायची नसती. तरी उद्धवाचं न ऐकता द्रौपदीनं पुराणाला छेद दिला, शास्त्राला छेद दिला, वेदाला छेद दिला आणि पदराकडनं एक कोपरा फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. बांधून टाकली चिंधी. एक शपथ पुरावा ऐकिला. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. हे भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. शपथ द्रौपदी हरीच्या बोटाला
बोटाला चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. देवावर प्रेम किती होतं लक्षात घ्या. मग रामकृष्ण नाम पहा, शेवटचा पुरावा. श्रुतीशास्त्राने निर्णय घेतला. श्रुती मातेने प्रश्न केला, द्रौपदी तुला देव जास्त आवडतो का पती जास्त आवडतो? काय प्रश्न आहे हो. श्रुतीला उत्तर द्यायचं. श्रुतीला तिने विचारलं, सांग द्रौपदी नवरा जास्त आवडतो का देव? द्रौपदीनं श्रुतीला सांगितलं, श्रुती हळू बोल, मला देवापेक्षा माझा पती जास्त आवडतो. श्रुती म्हणली, द्रौपदी साप खोट आहे. पती जर तुला आवडला असता तर पती जिवंत असताना कपाळावर कुंकू असताना तू पदराकडून नाटी का फाडली? उत्तर द्यायची ताकद काय होती? द्रौपदीने विचारलं, श्रुती उत्तर ऐकायची इच्छा आहे? हो. क्षमता आहे, अधिकार आहे? हो, ऐकायचंय. ऐक श्रुती माते, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर बाईनं पदराकडून नाटी फाडू नये, पण माझे पती जिवंत असताना मी पदराकडून नाटी फाडली. तुला वाटतंय नवऱ्यावर प्रेम नाही? नाटी फाडली याच्यावर नवऱ्यावर प्रेम नाही, पण फाडली कशा करता? ऐक, ह्या कपाळावर कुंकू जिवंत किती ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला बांधण्यासाठी फाडली. माझ्या कपाळावरच कुंकू जिवंत ठेवायची ताकदच त्याच्यात आहे, म्हणून त्याच्या बोटाला चिंदी बांधायला फाडली. मी आयऱ्या गैऱ्यासाठी नाही फाडली. इतकं प्रेम द्रौपदीचं. रात्रभर झोप नाही. महाराज एवढा सायास मातीत जाणार. पहाटे स्नान आटपलं, झोपलीच नाही. स्नान केलं, भगवान मुक्कामाला होते. देवाला नमस्कार केला आणि विचारलं, दादा साधूला आणायला मी जाते, महात्म्याला आणायला मी जाते. देवानं सांगितलं, ताई अर्जुनाचं ऐकत नाही, धर्माचं ऐकत नाही, भीमाचं ऐकत नाही. माझा लेटर पॅड द्याला, तो साधून होमात टाकला, यज्ञात टाकला, धुनीत टाकला. लेटर पॅड देवाचा धुनीत टाकला. परवाला बाबाजीकडे धुनी पाहिली मी, फार छानशी. आम्ही सोमवार सोडायला त्यांच्याकडे गेलो. त्या दिवशी भागवत कथा केली आणि पाल्स मठावर, सिद्धेश्वर मठावर जेवायला गेलो सोमवार सोडायला. धुनीत टाकला. द्रौपदी तुझ्याच्यानं साधू कसा येईल? देवा दादा फक्त साधूच्या आश्रमापर्यंत तू माझ्या सोबत चल. स्त्रीचं जीवन सांगू, सुसंस्कृत स्त्रीचं जीवन. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्रता, वार्धक्य रक्षंती पुत्र, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. कुलवान घराण्यातल्या स्त्रीला बालपणात आपल्या बापाचा धाक असावा, तरुणपणात पतीचा धाक असावा आणि 90 वर्ष वय झालं तरी मुलाचा धाक असावा. वार्धक्य रक्षंती पुत्र. ऐकायचं त्याचं, ऐकायचं. 92 वर्षाची म्हातारी म्हणली मला सोहळ्यात जायचं, वय वर्ष 92. जायला हरकत नाही पण चालता येत नाही. मुलांनी सांगितलं, आई तू तेवढ्या सोहळ्यामध्ये गर्दी, ज्ञानोबरायाच्या सोहळ्यात, तुकोबरायांच्या सोहळ्यात, सर्व संतांच्या सोहळ्यात फार गर्दी झाली ग आई, खूपशी गर्दी झाली. तुझं वय फार आहे, तुला चालता येत नाही, मी तुला एरवी यात्रेच्या व्यतिरिक्त तुला दर्शनाला देतो. म्हातारी म्हणली, बाई परदेशी मला शिकवायले. आणि गेल्यावर फजिती झाली. पोरग म्हणलं राहू दे, माय आता सगळा सोहळा करूनच घरी. मग म्हणली पोराचं ऐकिलं असतं तर बरं झालं असतं. वार्धक्य रक्षंती पुत्रा, न्याय सांगितला. महाराज द्रौपदीने विचार केला, दादा माझ्या पतीला सोबत नेलं तर साधूला राग येईल, याच्याकरता तू सोबत चल. भगवंतानं सांगितलं साधूचा आश्रम लांब आहे, मी पायी चालणार नाही, तू रथात बस. आणि द्रौपदी पायी साधूच्या आश्रमावर द्रौपदी गेली. आवाज दिला, महाराज. आवाज नाही दिला, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर आतनं आवाज आला, बोलिये माताजी. एक जण म्हणला, नुसत्या पाया पड्यावर महाराजाला बाई कस काय कळाली? ती बांगड्या घालीत होती ना.
त्याच्यामुळे तिच्या हातातल्या बांगड्या वाजल्यानं द्रौपदीच्या पदराला दुकानातूनच पदर येत होता. साडीला, द्रौपदीच्या साडीला दुकानातूनच पदर येत होता. त्याच्यामुळे ती घेत. आता राहू द्या, आता कुठे ऊन लागायले, राहू द्या, उद्या घ्या. हो, नाहीत कधी कधी नवऱ्याच्या कालरीला बांधा पदर, त्याला म्हण माह्यावरचा तूच घेत जाय. तूच घेत जाय. आमचा एक मित्र म्हणला, मी बायकोला लय म्हणलं बांगड्या घाल, पण ती घालीच ना. म्हणलं मग मला घाल, तू ऐकन ना आम्हाला हाणतू काय. माझ्या माईनो, तुम्हाला नुसतं लोकांच्या धर्माला नाव ठेवायची सवय लागली. मुस्लिम समाजाच्या स्त्रीनं कपाळाला कुंकू लावित नाहीत, हा त्यांचा धर्म आहे. पण कुंकू इकणार बाया कोणाच्या आहेत? कुंकू कोणाची बाई किती? आताऱ्याची. आतारी कोण असतोय? कुंटल भर दिवसात जरी बापू कुंकू इकलं तर तिला इतका अंगाला लागू देत नाही. का? इतका धर्म सांभाळणाऱ्या त्यांच्या बाया आता. आणि ज्या सौभाग्यवती बाईचं कपाळ जर रिकामं पाहिलं रिकामं पुरुषानं रिकामं पाहिलं तर त्याच्या पोटी जन्माला येणारी संतती नपुसक जन्माला येत असते. बिना बांगड्याची स्त्री जर पाहिली तर कुळाला त्या कुळामध्ये क्लिंब संतती जन्माला येत असती. कशासाठी? संस्कृती मागचे. भारतीय संस्कृतीतल्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा हात पहा, सावित्रीबाई फुलेंचा हात पहा, रमाबाईचा हात पहा, झाशीच्या राणीचा हात पहा, भगवान शिवजीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या अहिल्याबाईंचा हात पहा. बांगड्या तो माझ्या माईनो, बांगड्या येतात, बांगड्या येतात. महाराज हातात बांगड्या घालून तलवार फिरवली झाशीच्या राणीनं, हातात बांगड्या घालून तलवारीचं शिक्षण जिजाबाईनं. आणि आपल्याला काय गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर, पिठाचा डबा गिरणीतून त्याच्यात डोक्यावर, किराण्याची पिशी त्याच्यात डोक्यावर, तरी तुम्हाला बांगड्या आवडणार. तुम्ही सरकारच्या याच्यात निर्णय बदला की आमचा निर्णय पास करा, इथून पुढे नवऱ्यानी बांगड्या घालायच्या. नका माझ्या माहिती, नका. या बा पूर्वीच्या बायका डझन 2 डझन घालीत होत्या, नका घालू. मी असं म्हणणार नाही तुम्हाला. 1-2 तरी बांगडी हातात असा, म्हणजे पुढच्याला कळत ही बाई आहे. अहो मोठ्या शहरात गेल्यावर माणसाचेच कपडे, आणि मी म्हणलं जय हरी, ती म्हणली तोंडात फरीन. मी म्हणलं बापरे कस काय. माझ्या लक्षात आलं हिंदूचं नसा. तुम्हाला कळत नाही का मी बाई आहे? म्हणलं कपडे फॅशन आहे, तेव्हापासून मी मनान कोणाला राम राम घालीत नाही. अरे बाबा आपले दात पाडून घ्या. काय संस्कृती, काय शिस्तता. नका लावू कुंकू, टिकलीच लावा, पण दिसल अशी लावा. दिसल अशी लावा ना. कळावा ही बाई सौभाग्य होती. बारीकशी इथं लावायची, वरी का कोंबडी बसवायची कांदे घोळायला, इथं लावायची. आमचे सासरे आजारी पडले, मी भेटायला गेलो, पोरायची माझी संगच होती. बस स्टँडला पाऊस आला, असं ते चेहरा पुसल्याबरोबर महाराज पदराला चिटकाला. ती टिकली चिटकली ना पदराला. आता कुंकू म्हणजे नवराच असतोय ना, आणि टिकली कोण आहे? नवराच न त्या बाईच. मी असं हालूच लागलो, तर मी म्हणलं भूकंप नाही काय नाही, कस काय हालू. इतकं नका हसू, इतकी येडी ऐकू नाही माही. तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घ्यालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हा, इतकी येडी असल्या मी बाबा तुमच्या आश्रमावर आलो असतो. जय उदासीन हम बम बोले. नाही तर गुरुवरे रामदेव बाबा आहेतच. चलो पेस्ट इकायला. एसटीत बसल्या एक म्हातारं म्हणलं बाळू महाराज काय पाप केला असं नाही पोरीनं. म्हणलं काय झालं? पान काय किती कवळं वय, पण कपाळ कह मालक. अरे एसटी उभी होती, मी 8 आणे काढे आणि 35 टिकल्या आणल्या. म्हणलं लावणं कपाळाला हरपालतान गिरगावकर. असं कवाच होत नाही. हे तुमचं आहे. तुमच्या बाथरूमच्या भीती सवाशीन, कुठं कुठं टिकली लागण, आतोनाला चादरायला. घोंगडी कीर्तनात आली, घोंगडीला टिकली.
मी म्हणलं बापा या घोंगडीवाल्याला किती बायका आहेत काय माहित बापा इतक्या टिकले. हो लय अवघड कार्यक्रम. पण नाही म्हणलं काय नाही मी कसं बुका लावला नसता त्यानं कशाला बोलावं आगावपणा आपल्याला. उगं फोकट कळण शेंडी वळवळ काय टिकल काही मिळच नाही. जाऊ द्या. लय संस्कृतीचं मात्र भवळ्या कापत्यान त्या का एसटीला अडकायलेत का ते भाव का त्याला का मोवळ बसायलो का काय काय मिळच नाही. शिस्तच नाही. नुसता धर्म सांगायचा माईकवर ऐकायचा पत्ता नाही कोणाचा. कोण पांचाळ नरेशाची कन्या जगदानंद कंद द्वारकाधीशाची धर्माची बहीण आणि पांडवांची पत्नी द्रौपदी. कशासाठी आलीस माय? तुम्हाला नेण्यासाठी. 60,000 यज्ञाचं पुण्य बस झालं का? बस म्हणल्याबरोबर महाराजानं कुटियाचं दार उघडलं. 60,000 यज्ञाचं पुण्य? हो. इतकं तुझ्याकडं कुठून? इंद्रप्रस्थापासून इथपर्यंत रामकृष्ण हरी म्हणीत आले. नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पावला पावले. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरी नाम जपता घडे. बाबाजी साधू रस्ता झालीत होता आणि साध्वी द्रौपदी माग चलत होती आणि पांडवाचा यज्ञ पूर्ण झाला फक्त रामकृष्ण नामाने. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे.